नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. माणगावात होणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. रायगड पोलिसांकडून बाल सुरक्षा आणि जनजागृती शिबिर. झगमगाटी विकास कामे थांबवा. डॉक्टर प्रशांत सिनकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. कर्जत खालापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. शिमगोत्सवात चाकरमान्यांनी जपली पारंपरिक लोककला. राज्य शासनाच्या सूचनांनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि अभियानाचे सर्व ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपन सानप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या अभियानात सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचेही यावेळी आवाहन करण्यात आले. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याच्यासाठी माणगाव तालुका, माणगाव आणि तळा तालुक्यामध्ये जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण 7 मार्च, त्यानंतर 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे या दिवशी आपण शिबिर घेणार आहोत. यामध्ये 7 मार्चला लोणेरे, 14 मार्चला इंदापूर निजामपूर, 10 एप्रिलला विळे, 17 एप्रिलला गोरेगाव, 8 मे माणगाव आणि 15 मेला मोरबा या ठिकाणी आपण मंडळ स्तरावरती शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरांमध्ये मुख्यतः प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, सातबारावरती जे काही वारस नोंदी असतील, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गतच्या प्रलंबित असतील तर त्यावरती निर्णय घेणे, सातबारा दुरुस्ती असेल, त्यानंतर विविध जे काही लोकसेवा हक्क अंतर्गत जे काही दाखल्यांचं वाटप असेल, जातीचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, हे सर्व प्रमाणपत्रांचं वितरण करणे. त्याचबरोबर महसूल विभागामार्फत जे काही नवनवीन योजना आलेल्या आहेत, नवीन शासन निर्णय झाले आहेत त्याबाबत लोकांना माहिती देणे. त्यानंतर ई मोजणी असेल, ॲग्रिस्टॅक असेल, PM किसान योजना असेल, या संदर्भातल्या जे काही प्रलंबित अर्ज असतील यावरती निर्णय घेणे. अशा प्रकारच्या सर्व बाबींवरती मध्ये लोकांना प्रत्यक्ष लाभांचं वाटप आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांमार्फत माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की या शिबिरांचा अधिकाधिक लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ज्या काही महसूल विभागामार्फत विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत त्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती करतो. बालकांचे शोषण, बालविवाह रोखणे अशा अनेक समस्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी रायगड आणि खालापूर पोलीस ठाणे आणि अश्व परिस फाउंडेशन यांच्या माध्यमातून सोंडेवाडी आणि चांगेवाडी येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईन यांच्या मार्फतही उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. तुमची पण जबाबदारी आहे की तिथे एका जागेवर आमची मुलं बसतील, दाखले तयार करतील आणि कलेक्टरकडे जाऊन करतील. दुसरं म्हणजे आता या साहेबांनी सांगितलं बालविवाह म्हणजे लहान मुलीचे लग्न 14 वर्षाच्या आत किंवा 14-15 वर्षात तुम्ही करता ते करू नका. तुम्हाला पोलीस कस्टडी होणार त्याआधी आपल्या मुलीला आपण मुकू, ती जगणार नाही. कारण तिची पिशवी फाटली, ते काय केलं, ह्या पुष्कळ मोठ्या समस्या आहेत, ह्या तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून बालविवाह म्हणजे लहान मुलीचं लग्न करू नका. मान्यवरांचे दौरे असले की परिसरातील सर्व रस्ते आणि पथदिव्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येते. मात्र दौरा संपला की या कामांकडे कोणीच लक्ष देत नाही. दौऱ्यापुरते सुशोभीकरण आणि तात्पुरती डागडुजी तसेच झगमगाट थांबवा, त्यापेक्षा शाश्वत विकासावर लक्ष द्या, असे निवेदन ठाणे येथील पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. कर्जत खालापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात आल्याने प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. या शिबिरात नागरिक, विद्यार्थी यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. या शिबिरात सर्व विभागाची माहिती लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या शिबिराचा अनेकांनी लाभ घेण्याबाबत प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांनी आवाहन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्याबाबत महसूल मंत्रालयाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी GR जारी केलेला आहे. यामध्ये माननीय अप्पर मुख्य सचिव आणि माननीय आमचे महसूल मंत्री यांनी स्वतः
PCद्वारे बैठका घेऊन सगळ्यांना अवगत करून ह्या योजनेमध्ये ज्या काय आपण लोकांना सुविधा देणार आहे, कशी शिबिर आयोजित करणार आहे याबाबतच्या चांगल्या सूचना दिलेल्या आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून आपण जे अगदी खेडेगावातील तळागाळातील जे सर्व स्तरावरचे लोक आहेत यांना त्यांच्या गावच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करून देणे, तसेच 7/12च्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या सुविधा आहेत की जसं की 7/12 कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अनावश्यक नोंदी आहेत त्या कमी करणे, तसंच ज्या शासनाच्या आता मागील 2 वर्षामध्ये जे काही नवीन प्रत्येक कायद्यामध्ये जे सुधारणा आलेल्या आहेत, जसं तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे, बिनशेतीमध्ये सुधारणा आलेली आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहित्यामध्ये बऱ्याचशा कलमामध्ये सुधारणा आलेली आहे आणि त्या सुधारणाच्या अनुषंगाने लोकांपर्यंत ते काय ज्या सुधारणा आहेत त्या पोहोचवणे आणि त्याचे जे काही मुख्य लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. अर्थात हा सुविधा आणि त्या योजना तिथं पोहोचवण्यासाठी तिथले जे काय असतील स्थानिक पत्रकार, तिथले लोकप्रतिनिधी, तिथले सर्व विभागाचे आमचे प्रशासकीय विभागातील कर्मचारी अधिकारी आणि तिथले सगळे नागरिक यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्या अशा प्रकारची शिबिरं राबवण्याचे शासनाने ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे शासनाने स्वतःच प्रोग्राम करून दिलेला आहे. जसं की 7 मार्चपासून ते 18 मेपर्यंत हा प्रोग्राम आहे आणि तो 4 तारखा जरी असल्या तर याच्यामध्ये आमचे सर्व सर्कल म्हणजे सर्कल हा घटक धरून त्या सर्कलवर किमान 2 महिन्यामध्ये एक तरी असं शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी जे लाभार्थी आहेत वेगवेगळे आहेत, दाखल्याचे लाभार्थी असतील, 7/12च्या संमती लाभार्थी असतील, वेगवेगळ्या आदिवासीच्या एखाद्या योजना संमती लाभार्थी असतील, कृषीचे लाभार्थी असतील किंवा आमचे संजय गांधीचे काही लाभार्थी अजून वंचित असतील, जे वंचित लाभार्थी शोधले आणि त्यांना त्यांचे फॉर्म त्या जागेवर भरून घेणे आणि त्यांना शक्यतो लवकर त्यांना तो लाभ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आमची पूर्वतयारी झालेली आहे. आमच्या प्रत्येक सर्कलला एक पालक अधिकारी जो की उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या दर्जाचा पालक अधिकारी नेमलेला आहे. तो पालक अधिकारी त्या ठिकाणी पूर्वतयारी करून घेणे, ह्या योजनांची प्रसिद्धी, या शिबिरांची प्रसिद्धी देणे, योजनांची माहिती देणे, आगाऊ जे काही फॉर्म वाटप करायचे आहे ते फॉर्म वाटप करून घेणे आणि ज्या दिवशी तो तिथं शिबिराचा दिवस ठरलेला आहे त्या ठिकाणी सगळं नियोजन करून त्या ठिकाणी शिबिर चांगल्या प्रकारे पूर्ण होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यासाठी त्याची जबाबदारी आपण फिक्स केलेली आहे. मग आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये कर्जत आणि कर्जतमध्ये अशा प्रकारचे सगळी पूर्वतयारी झालेली आहे. त्याविषयी आवश्यक बॅनर्स असतील, काही कॅचिंग मटेरियल जे आहेत की ज्यायोगे लोक तिकडे आकर्षित होऊन येतील आणि आपला लाभ घेतील याबाबतच्या काही स्लोगन तयार करणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिथे माहिती देणे, या प्रकारचं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्या सूचना आहेत की जसं आदिवासी बांधव हा घटक आमच्याकडे कर्जतमध्ये जास्त अजून बऱ्याचशा योजनेपासून वंचित आहे, तर तो घटक प्रमाण मानून त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी त्यांच्या त्या संघटनांना यामध्ये समाविष्ट करून घेणे, त्यांच्यातले कार्यकर्ते यामध्ये समाविष्ट करून घेणे आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवणे आमचा यामध्ये प्रयत्न राहील. मी आवाहन करतो आपल्यामार्फत सर्व जनतेला आणि सर्व नागरिकांना आणि आपल्याला सुद्धा की हे जे काय आमची योजना आहे, योजनेमध्ये आम्ही जी शिबिरं ठरवलेली आहेत त्याची आपल्यामार्फत आपण सुद्धा याची प्रसिद्धी करावी, ज्यायोगे जास्त लाभार्थी आहेत ते त्या ठिकाणी येतील आणि आपल्या ह्या वेगळ्या योजनांचा फायदा घेतील आणि खऱ्या अर्थानं त्यांना जे काही लाभार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ होईल. आमचे सन्माननीय महसूल मंत्री आणि आमचे सन्माननीय अपर मुख्य सचिव यांनी महसूल विभागासाठी ही योजना जरी राबवायची असली तरी आम्ही त्याचा विस्तारित भाग म्हणून आम्ही काय करतो आहे की सर्व विभाग जसे ग्रामपंचायत असतील, आदिवासी विभाग असेल, वैद्यकीय सेवा देणारे आमच्या ज्या त्या ह्याच्यातले PHC आहेत आणि इतर कृषी विभाग आहे की ज्याचा लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न ज्यांच्याशी येतो, आमचं मोजणी खातं आहे यांच्याशी, तर यांनासुद्धा या योजनेमध्ये सहभागी करून प्रत्येक शिबिरामध्ये त्यांचे क्षेत्रीय कर्मचारी तिथं राहतील की ज्यायोगे त्यांचे संबंधित जरी काही लाभार्थी असतील, त्यांच्या संबंधित काही त्यांची तक्रारी असतील किंवा काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. सोशल मीडियाच्या युगातही शिमगोत्सवासारख्या सणांमुळे पारंपरिक लोककलांचे जतन होताना दिसत आहे. मुंबई पुण्यावरून आलेले चाकरमाने सुद्धा गावात येऊन शिमगोत्सवात पारंपरिक गाणी गात आहेत आणि या गाण्यांच्या तालावर ठेकाही धरत आहेत. सध्या हे चित्र सर्वच ठिकाणी दिसत आहे.
त्याचीच एक झलक दापोलीतील आडेवाडीत पाहायला मिळाली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.